कोथिंबिरीच्या 2 जुड्या आणल्या होत्या. म्हटलं त्याचे मुटकुळे बनवूया. तर ती स्वच्छ निवडून घेतली आणि बारीक कट करून घेतली आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला माती असते. नंतर धुवून घेतलं की त्याचं वाटण बनवूया आपण मुटकुळ्यांसाठी जे लागणार ते. हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं टाकून वाटून करून घ्यायचं. नंतरून कोथिंबीरमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून त्यामध्ये वाटणामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी जसं लागेल तसं तुम्ही ॲड करा. आणि ते जे डो बनवून घेतला की त्याचे मुटकुळे बनवून घ्यायचे. आणि मी कुकरमध्ये करणार आहे, तरी अर्धासा ग्लास पाणी कुकरमध्ये टाकलं, त्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकून उकळी येऊन दिली. नंतर मुटकुळे केले होते ते एक करून त्या कुकरमध्ये सोडले आणि सगळे मुटकुळे झाले की झाकण लावून 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि वाफ काढून घ्यायचं आणि शिजतं ते इतक्यात शिजतं. आणि गार करायला ताटामध्ये काढून ठेवायचं. गार झालं की त्याचे असे चाकूने कट करून घ्यायचे. तर परतण्यासाठी कढईत तेल टाकून त्यात तीळ टाकले आणि ते मुटकुळे त्यात ॲड करून छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं. आणि थोडंसं क्रिस्पी भाजलं की खायला पण खूप टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे कोथिंबीरच्या वड्या न करता मी मुटकुळे बनवले आहे. साधी सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.